चला मॅचला सुरुवात करायची. 3 ओव्हरचा मॅच आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच. कुठला संघ सुपर 7 मध्ये पोहोचेल? हेलो हेलो हेलो, क्या लगता है विजय, कौन सा टीम अभी सुपर 7 में आ सकता है? हेलो 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 हेलो. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. एक संघ आपण पाहिला तर भिवंडी पट्ट्यातील संघ पाहायला मिळतोय, तर दुसरा संघ कामण एरियातील संघ पाहायला मिळतोय. जितेंद्र बरपचा हा पहिला बॉल. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. झेडची दाल शक्यता आहे या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी धन्यवाद. अडीच धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी पण पाहिला तर फलंदाज मात्र बाद झालाय. अडचणी मात्र या ठिकाणी जयेश वाढलेत. काय म्हणशील, पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली या ठिकाणी जितेंद्र बरपनं. महत्वाचा दोन्ही टीम साठी खूप सामना आहे. मी तर म्हणेन की या वेळेला चांगले क्रिकेट दोन्ही संघाच्या खेळाडूने खेळायला हवाय, परंतु कुठेतरी एक मोठा फटका मोह आवरला नाहीये तिकडे. यावेळेस हो 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 सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं शॉर्ट मिडॉनला, परंतु या ठिकाणी जयेश हा चेंडू पकडला असता, इस्टर्नवरती हिट केला असता तर विकेट मिळाली असती. चांगली फिल्डिंग व्हायला हवी इकडे, परंतु तसं काही झालं नाहीये. इथे आपण बघितलं तर एन्जॉय ग्रुप टीम जरी एक विकेट मात्र गमावली आहे, परंतु त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली आहे. विजय हे विसरून चालणार नाही आहे, कारण की जरी नितेश बाद झाला परंतु जे उर्वरित खेळाडू आहेत ना चांगला परफॉर्मन्स करतील या मॅचमध्ये. तिथे चालले नाही परंतु इतर खेळाडू त्यांचं चांगले योगदान देतील. पण आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर वाघोबासोड ब्राह्मणगाव टीमची बॉलिंग देखील खूप चांगली चालली आहे जयेश. याच दरम्यान पाहिला आपण हा मिस करणारा चेंडू आणि जवळजवळ आपण बघितलं तर 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये काय वाटते विजय की हा सामना संघ कोणता जिंकेल? मी तर म्हणेन या ठिकाणी बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे ब्राह्मणगाव टीमचा, आणि तो सध्या तरी सकाळच्या सत्रापासून आपण पाहिला तर खूप चांगला जरूर पाहायला मिळाला या मैदानावरती. डेफिनेटली तुमच्या मते नक्कीच जर विचार केला तर मग हा बॉलिंग करणारा संघ नक्कीच चांगला परफॉर्मन्स करू शकतो. तर मी म्हणेन की इथून बॅटिंग करणारा संघ आहे ना तर नक्कीच तुम्हाला सरप्राईज देऊ शकतोय, कारण की त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंग चांगली आहे. सध्या तरी आपण बघितलं की हे सत्र थोडं हा ओव्हर थोडा मात्र नक्कीच मात्र आपण पाहिलं स्ट्रगलीचा काळ आहे, परंतु तो वेळ मात्र बदलायला मात्र वेळ लागणार नाही इकडे. हा वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, पण सध्या तरी आपण पाहिलं तर आता मात्र चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातील, ते म्हणजेच 4 चेंडू टाकून झाले जयेश आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहतोय आपण डॉटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथून जवळ आता स्ट्रगल केलं जात आहे. एक चेंडू अजून शिल्लक आहे. कुठेतरी आपण पाहिलं जो इंटेन मात्र आपण पाहिलं की नितेश बाद झाल्यानंतर कुठे गमावला आहे, मोमेंटमला शिफ्ट करण्याची गरज आहे, परंतु केलं जाईल का पाहावं लागेल. पुढचा चेंडू बॉलिंग अटॅक खूप चांगला या ठिकाणी पाहायला जरूर मिळतोय. यावेळेस षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला जितेंद्र. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, झेल होण्याची दाट शक्यता, पकडली या झेल, आउट.
अजय देखील. थँक्यू डीजे. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिलं ना ज्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फक्त आणि फक्त आपण पाहिल्या तर एक. जयेश, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा जो परफॉर्मन्स झाला आणि जी बॅटिंग होते, जी बॅटिंग बघून तुला तो मेहंदीवाला डॉलेक आठवत नाहीये बाबूशहाचा? ये तो अभी ये पहला ओवर खत्म हुआ है क्योंकि 2 ओवर का मुकाबला अभी भी शेष है विजय. आणि तो डायलॉग नक्कीच जर या षटकामध्ये जर ते मोठे फटके आले नाही तर मग या षटकानंतर तो डायलॉग सुद्धा येईल. आणखी जसं म्हटलं जात आहे ना, मेहंदी रंग जाती है सूख जाने के बाद, लेकिन बल्लेबाज चौके छक्के कब लगाएंगे? क्या ओवर खत्म होने के बाद? लेकिन अभी तो ओवर 2 बची है विजय. जी हाँ, यही सुनना था मेरे को. यावेळेस आपण पाहिला तर फटका सुंदर आहे. ऑन साइडला जितेंद्र बरप आहे, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीनं आता मात्र धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले सच्चे, एका धावेसाठी सातत्याने तरसावं लागलं या ठिकाणी. हा डेफिनेटली आपण पाहतोय इथून चांगलं क्रिकेट अपेक्षित आहे अजूनही देखील. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस हा वेगवान बॉल होता. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळतोय. आज अर्जुनने देखील कमाल केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलाय त्याच्याकडनं. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला थ्रो आला होता, परंतु या ठिकाणी सुखरूपरित्या क्रीजमध्ये बॅटर पोचला गेलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा आलेल्या आहेत. अजून सुद्धा आपण बघितलं तर या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत जवळजवळ आपण बघितले तर 4. मग इथून जी आता जबाबदारी आहे ना उर्वरित या 2 खेळाडूंना मात्र योग्य रीतीने स्वीकारावी लागेल. पण निश्चितच जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. धाव संख्या कमी आहे, धावसंख्या वाढवावी लागेल, कारण या मॅच मधून जो संघ जिंकेल ना त्याला एक ट्रॉफी मात्र नक्की लागू होणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी एका विकेटचं पतन, आणखी एका फलंदाजाला जावं लागेल डग आउटच्या दिशेला. थैंक यू डीजे. जैसे कहा जाता है तो मुश्किल तो कुछ भी नहीं इस दुनिया में, तो हिम्मत तो कर, ख्वाब भी बदल जाएंगे हकीकत में तुम्हारे, थोडी कोशिश तो कर. कोशिश अब करनी होगी ना. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, कारण म्हटलं जातं ना दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि या ठिकाणी आपण पाहिले तर बॅटिंग करणाऱ्या टीमची थोडीशी परिस्थिती नाजूक पाहायला मिळते जयेश. तसं नाही आहे विजय, ते असं आहे की दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. आणि कोण आता मात्र या सामन्यामध्ये सुधारेल या मॅचची परिस्थिती तर सुधारावी लागेल. सध्या तरी टीम आपण पाहिले तर बॅटिंग करणारी थोडी बॅकफुटवरती पाहायला मिळते, परंतु फ्रंट फुटवरती यायला वेळ लागणार नाहीये. एखादा मोठा फटका या ठिकाणी पेश केला तर नक्कीच चांगल्या स्थितीकडे, चांगल्या धावफलकाकडे ते देखील पोचतील. परंतु सध्या तरी गोलंदाजीचा बोलबाला खूप चांगला राहिलाय देवेश डोळेचा आणि सुरुवातीला जितेंद्र बरपचा. वाघोबा स्पोर्ट्स या टीमला आपण 3ऱ्या वर्षामध्ये विसरू शकत नाही विजय, कारण की जीवदानी वालीव टीमला सुद्धा त्यांनी स्ट्रगल करायला लावलं होतं या मैदानावर. बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर गुड लेंथ वरती टाकला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला आणि बॅटरच्या अगदी खांद्याच्या जवळून ट्रॅव्हल झाला जयेश. डॉट बॉल. अगदी आपण बघितलं तर शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमध्ये. धाव फलकावर आहे धावा 5. चांगला फटका खेळलाय, परंतु फिल्डर तिकडे चांगली फिल्डिंग करतायत. कॅच पकडली आहे तिकडे, विकेट डाऊन होतोय आणि अडचणीमध्ये टीम मात्र इथून एन्जॉय ग्रुप बेलकडे येते.
धन्यवाद डीजे, धन्यवाद प्रतीक पाटील. वाड्यावर येऊन बघा, वाड्यावरची मजा काय आहे ना ती वेगळीच आहे. चला मैदानाच्या दिशेने आपण बोलूया. जयेश, काय म्हणशील, सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. फ्लॉप शो पाहायला मिळतोय विजय. तो शो मात्र आपण बघितला तर ऑन करायला हवा होता, परंतु तसा झाला नाही. जवळ आपण बघितलं तर इथून आता आपण बघूया शेवटचं जे षटक असेल या षटकामध्ये किती धावा येतील. कल्पेश, षटकातील पहिला बॉल. हो 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 हो, हॅप ट्रॅकर बॉल होता. मोठा फटका खेळण्यासाठी संधी होती, संधी हुकवलं बॅटर. आपण पाहिला तर प्रणयनं हा प्रणयने जी बॅटिंग केली होती 3 मध्ये 14, कदाचित इथे 5 मध्ये मी तर म्हणेन तशाच काहीतरी खेळ केला तर मग फायदा होऊ शकतो इकडे, परंतु ते करतील का पाहावं लागेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मी तर म्हणेन चेंडू चांगला होता इथे खेळण्यासाठी, परंतु खेळता आला नाहीये. आणि एन्जॉय ग्रुप टीम बॅकफुटला जात असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट येतोय. बेलकडी संघ, एन्जॉय ग्रुप बेलकडी कामळ विभागातील संघ आहे. दुसरा संघ आपण बघितला तर भिवंडी विभागातील संघ. आणि म्हणूनच मला वाटते विजय भरपूर खुश होत आहेत त्यांच्या विभागातील संघाचा परफॉर्मन्स उंचावत असताना. यावेळेला हवेत उंची आहे, लांबी कमी, फिल्ड दाखवते हमी, विकेट मात्र मिळेल. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. जेव्हाला बघताना वाट, परंतु एन्जॉय ग्रुपचे जे पाठी राखे आहेत ना ते षटकाराची वाट पाहता जयेश, परंतु षटकार येत नाही या ठिकाणी. काय म्हणशील? चुकीचं क्रिकेट मात्र इथून खेळलं जात आहे. इथे आता बॅटची कडा आपल्याला बघायला मिळाली. कदाचित विकेट नाही. स्क्वेअरला अंपायर म्हणतात नाही, डायरेक्टली त्यांनी मात्र डिसिजनच पोहोचवले. मग इथून आता पहिला पण मग शंकाच निर्माण नाही होणार. 2 धावा मिळाल्यात आणि भरपूर वेळानंतर 2 धावा आल्यात विजय. शेवटचा चेंडू असेल. धावा यायला हव्या होत्या, परंतु सध्या तरी बोलबाला खूप चांगला राहिलाय, बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिलाय वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव संघाचा. आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा खेळ देखील बघण्यालायक जरूर पाहायला. प्रेक्षकांची मनं देखील त्यांनी खूप जिंकलेत. ज्या पद्धतीनं त्यांचा रोल राहिलाय आजच्या दिवसामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मोठ्या फटक्याची दरार नक्कीच असणार आहे. बघूया तो मोठा फटका येतोय का. हा मात्र पाहावा लागणार आहे. वाईड आहे, वाईड आहे. पंचांनी मात्र इशारा दिलाय, परंतु कर्णधार असतील तेच डिसिजन घेऊ शकतात. कर्णधार म्हणतील की DRS ची डिमांड, तर नक्कीच कर्णधाराविना आम्ही कर्णधारांनी नक्कीच अंपायरला सांगायचं आणि मग नक्कीच अंपायर आम्हाला सांगतील, तेव्हा आम्ही जाऊया अंपायर थर्ड अंपायरकडे. अंपायर रुपेश दांडेकर है, ये झुकने वाले नहीं है, ये खड़े के खड़े रहते हैं. Yes, it is a fair delivery.
गुड डिलिव्हरी. आणि आपण पाहिलं तर मग टार्गेट असेल किती धावांचा? फक्त 8 धावांचा. 9 ना, एक सांगते 8, एक सांगते 9. 8 धाव्यांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. एन्जॉय टीम कडून मात्र आपण बघितलं तर अपेक्षित बॅटिंग झाली नाहीये. विजय काय म्हणशील? अपेक्षा तर आम्हाला देखील भरपूर होत्या, त्यांच्याकडनं चांगला खेळ व्हावा, त्यांचा देखील दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ राहिलाय. परंतु हा मॅच खूप महत्त्वाचा होता. काहीतरी जी जबाबदारी घेऊन खेळ करायचा होता तो खेळ मात्र त्यांच्याकडनं झाला नाहीये. आणि ही मॅच आपण पाहिली तर एक भरपूर लो स्कोरिंगची मॅच या ठिकाणी पाहायला मी मिळते. तर म्हणेन विजय आता जे 3 वर्षापूर्वी जे स्वप्न अधुरं राहिलं होतं ना वाघोबा स्पॉट्स ब्राह्मणगाव संघाचं, कदाचित आता मात्र ते 3 वर्षानंतर कदाचित ते स्वप्न पूर्ण होऊ शकते आता. हा, अतिशय चांगला उल्लेख आपण केलाय. प्रत्येकाचं स्वप्न असतं बिरसा मुंडा ट्रॉफी सातिवलीची खेळावी, आणि ते स्वप्न या ठिकाणी वाघोबा ब्राह्मणगावचं देखील होतं आणि एन्जॉय ग्रुपचं देखील होतं. अंतिम टप्प्यामध्ये हे दोन्ही संघ आले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक भरपूर लो स्कोरिंग सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. हा जरूर विजय, जशी चर्चा तुम्ही केली ना की सातिवलीच्या स्पर्धेमध्ये सगळ्यांना खेळायला आवडत आहे, परंतु एक गोष्ट सांगायची झाली ना तर माझ्या संघाला सुद्धा या स्पर्धेमध्ये एंट्री मिळाली नव्हती. मग खेळाडूंना नक्कीच ही गोष्ट माहिती पडली की एंट्री नाही आपल्याला मिळाली, एंट्री फुल झाल्यात. थोडंसं नाराजगीचं वातावरण होतं. मग ते म्हणत होते की आपल्याला कोणत्या स्पर्धा खेळत की नाही खेळत, सातिवलीची स्पर्धा खेळायची आहे. परंतु एक असा काय नक्कीच आमच्यापर्यंत कॉली होता की उमेश यांचा, आणि त्यांनी सांगितलं होतं जर एखादा कोणता जर संघ जर उपस्थित नसेल तर मग तुम्ही त्या संघाच्या जागेवर खेळू शकता. जर असं घडलं तर होऊ शकतंय. आणि बघा ते पॉसिबल सुद्धा झालं की एक संघ मात्र तो अनुपस्थित आला आणि त्या संघाच्या जागेवर नक्कीच आमच्या संघाला मात्र स्थान मिळालं. म्हणजे सातिवलीची स्पर्धा खेळण्यासाठी फक्त आम्हीच नाही तर सगळे ऑल इन ओव्हर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जे संघ आहेत ना ते सगळे संघ आपण पाहिलं तर खेळण्यासाठी उत्सुक असतात, परंतु नेमक्याच संघाला मात्र इथे सहभाग मिळतो. केबीएम नहीं खेला तो क्या खेलोगे जयेश? केबीएम नहीं खेला तो क्या खेलोगे? कारण केबीएम ट्रॉफी ही खूप प्रसिद्ध ट्रॉफी आहे. प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं जरूर या ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गेम इज ऑन. नितेशचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 1 धाव हे आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल. लक्ष आपण पाहिलं तर आहे लक्ष फक्त 8 धावांचं. 18 बॉल मध्ये 8 धावा बनवायचे आहेत. इझी आहेत, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर इझी समजून चालणार नाहीये. गुच्छाने विकेट या ठिकाणी पकडावे लागतील एन्जॉय ग्रुप बेलकेडे टीमला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका शॉट मिडऑफच्या दिशेने पाहायला मिळाला होता. एक सिंगल मात्र पुन्हा या ठिकाणी कंप्लीट केले आणि सिंगलच्या मदतीनं धाव फळक जाऊन पोहोचलाय 2 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलले. शॉट मिडॉनला. एक सिंगल धाव मिळते. पायी चालत गेले तरी सुद्धा मात्र 8 धावांचा प्रवास आहे तो पूर्ण केला जाईल यात काही शंका नाही आहे. आणि सध्या तरी तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची हलकीसी एज आउटसाइड एज जरूर लागली होती, परंतु यष्टिरक्षकाकडनं झाली मिस्टेक. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा चेंडूला ढकललाय ते म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फळक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 14.
13 बॉल 4ची गरज. यावेळेस आपण पाहिलं हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न केला होता महेश डोळेनं, परंतु डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पकडला गेला झेल आणि समाप्त झालाय महेश डोळे या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद डीजे. 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. धावांची गरज आहे ती म्हणजेच 4. या ठिकाणी एकच काम करावं गेलं सध्या तरी गोलंदाजाला. विकेट मिडॉनवर टाकली तर मॅच बनवू शकते जयेश. गोलंदाज आपण पाहिला तर मनीष पहिला बॉल या ठिकाणी निश्चितच चांगला फटका जितेंद्र अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून यावलेस खेळ चालू आहे त्याचा देखील. त्याला माहिती आहे, त्याला ठाऊक आहे आपण सिंगल डबल जरी या ठिकाणी रन्स पूर्ण केले तरी सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक ट्रॉफी मात्र नक्की लागू होणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका आहे. अर्जुन आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि अर्जुनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. आता मात्र 10 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. आजच्या दिवसातील जो संघ मात्र या ठिकाणी हरेल त्याला देखील एक ट्रॉफी मात्र आज या ठिकाणी दिली जाईल. ही केबीएम ट्रॉफी आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावसंख्या समान, स्कोर इज लेवल. विजयाचा सुगंध वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगावच्या बाजूने मात्र येऊ लागलाय. ती खुशबू वेगळीच असते जयेश ज्यावेळेस आपण सुपर 3 मध्ये, सुपर 4 मध्ये, सुपर 5 मध्ये पोहोचतोय. अंगावरती शहारे येत आहेत कारण दिवसभरामध्ये आपण केलेली मेहनत त्याचं फळ आपल्याला मिळतंय. चला शेवटची एक रन बाकी आहे पूर्ण करायची विजयासाठी. धावफलक समान झालाय आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 8 आणि 1 धावेची आवश्यकता. यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलं तर ही विजयी धाव पूर्ण केले अर्जुन आणि सुपर 7 मध्ये पोहोचतोय. यस, येऊ शकता वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव, येऊ शकता. सुपर 7 मध्ये पोचणारा आजचा संघ आपण पाहिला तर तो संघ आहे वाघोबा स्पोर्ट सुपर 7 मध्ये. धन्यवाद धन्यवाद. हॅलो 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 थँक्यू 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 सो मच डीजे. चला मॅन ऑफ द मॅच खेळाडू जितेंद्र बरफ.